नमस्कार. आता गेल्या ह्या 2-3 महिन्यामध्ये आपण अनेक सण पाहिले. मकर संक्रांत, महाशिवरात्र, कुंभ आणि आता पाडवा बघितला. तर ह्याचं वैदिक ॲस्ट्रॉलॉजीशी कसं जवळचा त्याचा संबंध आहे, हे खूप विलक्षण आहे. कौतुकास्पद आहे, की कसं हे सगळं एकत्र आलेलं आहे. तर आपण आत्ता जी आपल्याला माहिती आहे कॉस्मॉलॉजीची आणि हजारो वर्षापूर्वी ऋषींनी हे कशाप्रकारे अभ्यास केलाय आणि त्यातनं हे कसे निर्माण झालेत आणि त्याच्या अध्यात्माशी कसा संबंध जोडलेला आहे, हे देखील पाहणार आहोत आपण. तर मी स्क्रीन माझा शेअर करतो. आपण स्क्रीन शेअर करून असं मागे-पुढे जरा जाणार आहोत. तर पहिलं जे समजून घ्यायचंय आपल्याला, की हा हे जे सण आहेत, ह्याचा अभ्यास जो 3-4 हजार वर्षापूर्वी जो केला गेला आहे, त्याची आत्ताची आपल्याला जी समज आहे, ती अशी आहे की आपल्याला सूर्य हा सोलर सिस्टमच्या मध्ये आहे, हे आज आपल्याला माहिती आहे. आणि सूर्याभोवती पृथ्वी आणि अनेक ग्रह फिरतात. अशा अनेक गोष्टी आपल्याला आज माहिती आहेत, ज्या पूर्वी ते जे ऋषीमुनी होते, ज्यांनी ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी सगळं लिहिलेलं आहे, त्यांना हे काही-काही यातल्या गोष्टी माहिती नव्हत्या. तथापि ह्या गोष्टींमुळे प्रभाव जो पडलेला आहे, त्याचा त्यांचा अभ्यास खूप दांडगा होता. त्यामुळं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. तर आपण सुरुवातीला एक अंदाज घेऊया, की काय चालू आहे. तर पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. हे जे चित्र आपण पाहतो, शाळेमध्ये शिकत आलेलो आहोत आपण, हे काही तेवढं बरोबर नाही आहे. काही तेवढं सरळ नाही आहे. पृथ्वी जी फिरते ही अ, पृथ्वीचे जे सूर्याभोवती फिरण्याची जी क्रिया आहे, ह्याच्यामध्ये कमीत कमी 3 निरनिराळे प्रकार आहेत. ह्याच्यापेक्षा जास्ती आहेत. कमीत कमी 3 निराळे आहेत. हे आपण मी सांगणार आहे नंतर ह्याचा काय संबंध आहे. तर आता पृथ्वी हे सगळं असं सूर्य बाबा एका ठिकाणी आहे. एक वेळ अशी होती, की काही लोकांचा समज होता, की पृथ्वीमध्ये आहे आणि सूर्य फिरतोय असा असा समज होता. आता जे माहिती आहे ते सूर्यामध्ये आणि पृथ्वी फिरते. पण ह्याच्याही पुढे जाऊन सूर्य देखील स्थिर नाही आहे. तो देखील ह्या मिल्की वेचा एक छोटा भाग आहे आणि तो देखील प्रचंड तुफान वेगाने त्या मिल्की वेच्या आपल्या ज्या सेंटरला सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आहे, त्याच्या भोवती 2 मिलियन किलोमीटर्स पर हॉवर एवढ्या वेगाने ते सगळं चालू आहे. म्हणून म्हणजे एखादी आई असेल आणि ती तिच्याबरोबर मुलं आहेत आणि ती कुठेतरी कुठेतरी जाऊन बसलेली आहे समजा आणि ती मुलं तिच्या भोवती खेळतायत. जसं सूर्याभोवती हे ग्रह फिरतायत, अशी ती मुलं खेळतायत आणि मग आई उठून पुढे चालायला लागले, की ती मुलं तिच्या मागे-मागे येतात. अशा प्रकारे सूर्य जसा पुढे जाईल तसे हे ग्रह म्हणजे स्क्रूड्रायव्हरचे कसे असे त्याचा जो आकार असतो असा गोल, 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 गोल पुढे-पुढे जातो. अशी पृथ्वीचा जो प्रवास आहे तो असा गोल, 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 गोल आहे सूर्याभोवती. असं आपल्याला दिसतो किंवा वाटतो तसा तसा नाहीये. असो, तर पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते त्याचा एक जी गोष्ट आपल्याला माहिती आहे, की ती 365 दिवस लागतात. ते एक त्याचा जो पृथ्वीचा जी एक एक वर्षाचं त्याची एक फेरी जी आहे सूर्याभोवतीची, ते 365 आत्ता आपण धरूया, खरं तर त्याच्यापेक्षा कमी आहे माहिती आहे आपल्याला लीप इयर वगैरे. तर हा जो फेरा आहे पृथ्वीचा,
सूर्याच्या भोवती हे काय वर्तुळ नाही आहे. हे एलिप्टिकल त्याचा प्रवास आहे पृथ्वीचा. तर हा जो प्रवास आहे, एलिप्टिकल प्रवास, त्यामुळं काय होतं, की अंडाकारी असा तो प्रवास आहे. त्यामुळं जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्यावेळेला एक एक वेळ अशी येते, की पृथ्वी सूर्याच्या खूप जवळ असते आणि एक वेळ अशी असते, की पृथ्वी सूर्यापासून लांब असते. हे वर्तुळ नसल्या कारणाने असं होतं. आणि असं वाटू शकेल, की ह्यामुळे उन्हाळा, हिवाळा होतो. जवळ असेल पृथ्वी सूर्याच्या, की उन्हाळा, लांब असेल, की हिवाळा. तसं ते बरोबर असलं तरी ह्या कारणामुळे काही आपल्याला ऋतू होत नाहीत. हे बऱ्याच लोकांना माहिती आहे मी काय सांगतोय. सूर्याच्या जवळ जेव्हा असते, तेव्हा त्याला पेरिहेलियॉन असं नाव आहे. म्हणजे हेलिओस म्हणजे सूर्य. त्याच्यावरनं ही नावं पडलेली आहेत. तर जेव्हा पृथ्वी ही सूर्याच्या जवळ असेल, त्याच्यामुळे ती गरम होती तर असं नाही. तर त्याचं जे कारण आहे, जे बऱ्याच लोकांना माहिती असेल ते कारण, की आपण जे मी म्हटलं, की 3 प्रकारे कमीत कमी अजून अनेक पृथ्वीचे पृथ्वी ज्या प्रकारे हालते त्याचे बरेच प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे हे 365 दिवस जे पृथ्वी फिरते सूर्याभोवती. दुसरं पृथ्वी ही स्वतः भोवती फिरते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा एवढं ते सरळ नाहीये. पृथ्वी असं बरोबर छानपैकी गोलाकार अशी नाहीये. त्यामुळं ती अशी थोडीशी चपटी आहे ती अशी दोन्ही टोकांनी आणि अशी मध्ये जराशी रुंद आहे ती आणि गोलाकार नसल्यामुळं ती जी फिरते स्वतःभोवती 24 तासात एक चक्कर मारते पृथ्वी. आता हे 2 तर पृथ्वीचे जे प्रकार आहेत फिरण्याचे हे आपल्याला सहसा माहिती आहेत सगळ्यांना. सूर्याभोवतीचा आणि स्वतःभोवतीचा. परंतु आता ह्याच्यामध्ये निरनिराळ्या तारखा पण दिलेल्या आहेत, की केव्हा पेरिहेलियन आहे, केव्हा एपहेलियन आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या कारणामुळे वेगळे-वेगळे ऋतू होत नाही. तर हे पुढचं जे कारण आहे, पृथ्वीचा जो तिसरा प्रकारची त्याची जी हालचाल आहे, ती अशी आहे, की पृथ्वी जी आहे, ती आपण भोवरा टाकला फिरवायला, भोवरा फिरवला असा, तर तो सुरुवातीला कधी-कधी प्रत्येक वेळेला जमलंच नाही, पण समजा नीट टाकला. जेव्हा तो जोरात सुरुवातीला फिरत असतो, तेव्हा तो बरोबर आपल्या टोकावर उभा राहून एका ठिकाणी तो फिरत असतो. पण जशी-जशी त्याची शक्ती कमी व्हायला लागते, तसा तो असा रेंगाळायला लागतो तो. असा पेंगल्यासारखा होतो तो. तर ही जी आहे ना, ही तिसरी पृथ्वीची हालचाल आहे. अजून आहेत बऱ्याच, पण आपल्या दृष्टिकोनात हे महत्वाचं आहे. तर ह्याचा काय अर्थ आहे? ही हा जो प्रकार आहे, की अशी पृथ्वी फिरतीये ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे ती काय झालेली आहे? ती वाकडी झालेली आहे. वाकडी झाल्यामुळे काय झालंय? आता त्याचा म्हणजे समजा एक शेकोटी पेटवून आपण उभे आहोत आणि आपण जर त्या शेकोटीच्या दिशेने झुकलो आपण, तर आपल्याला त्याचा त्याचं त्याचं जे गरमपणा आहे, त्याचा अनुभव येतो आपल्याला, जास्ती हीट होते आणि आपण जर बाजूला झुकलो, तर मग आपल्याला तेवढी हीट लागत नाही त्याची. हा भोवरा असा तिरका झाल्याने, अर्थात पृथ्वी अशी तिरकी झाल्याने, जेव्हा त्याचं कुठलाही टोक हे सूर्याच्या दिशेने असतं, त्यावेळेला तिथं गरम होतं आणि जेव्हा ते सूर्याच्या दिशेने नसतं, त्यावेळेला तिथं आपण हिवाळा अनुभवतो. तर पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. ते जे आहेत ते एकमेव कारण नसून, ही जी वाकडी झालेली आहे पृथ्वी, म्हणजे शिवाचा डमरू असतो त्याच्यामध्ये कशा त्या काड्या अशा तिरक्या असतात सगळ्या अशा. त्याचा कोन तयार होतो. असं तिरकी झालेली आहे पृथ्वी. आता ह्याचा एक हे आपल्याला जाणवतं का? रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये हे जाणवतं का?
तर हे ह्याच्यामध्ये असं आहे की अ, बोलायला बरंच आहे ह्याच्यात, पण समजा मी हा जो हा भवरा आहे ह्याला मी व वरनं बघतोय असं असं समजा, म्हणजे पृथ्वीच्या बाहेर मी जाऊ शकलो समजा आणि बाहेरनं मी बघतोय वरनं, पृथ्वीच्या वरनं मी पृथ्वीकडे बघतोय आणि तिथं मी एक असा एक स्पॉट, एक ठिपका काढला. तर तो पृथ्वी गोल फिरते, त्यामुळे 24 तासामध्ये तो असा फिरून परत त्या ठिकाणी मला दिसला पाहिजे तो. परंतु ह्या भवराच्या ह्याला प्रिसेशन म्हणतात. ह्या भवराच्या ह्या फिरण्यामुळे, असं तिरकं फिरण्यामुळे 24 तासामध्ये तो जो ठिपका मी काढलेला आहे भोवऱ्यावरचा, तो थोडासा 23 तास आणि 40 मिनिटं झालेली आहेत त्या ठिपक्यापर्यंत येण्यापर्यंत. अजून जरा वेळ आपण कसं बघू त्याच्यावर आहे. कमी कमी जास्त कमी लागू शकतं किंवा जास्त लागू शकतं. बरोबर त्या ठिपक्यालाच तो फिरून यायला तो जो वेळ आहे, तो 26,000 वर्ष लागतात. एक हा भोवऱ्याचं जे एक एक पृथ्वीचं चक्कर व्हायला 24 तास. पण ही जी चक्कर आहे, ही व्हायला 26,000 वर्ष लागतात. त्याच्यामुळे काय होणार आहे ते आपण पुढे बघूया. अर्थात ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्या पुढच्या चित्रामध्ये आपल्याला असं लक्षात येईल, की मी शेकोटीचं जे उदाहरण दिलं, की जेव्हा हे टोक सूर्यापासून बाजूला झुकलेलं असेल, त्यावेळेला आपल्याला तिकडं हिवाळा असतो आणि हे टोक जेव्हा सूर्याच्या दिशेने झुकलेलं असेल, तेव्हा इथं आपल्याला उन्हाळा असतो. तर आता हे नॉर्थ पोल आणि साउथ पोल आहे, हे बरोबर विरुद्ध आहे. इथं जेव्हा विंटर आहे, तेव्हा इथं समर आहे. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. परंतु आपल्याला जे कौतुकास्पद जी गोष्ट आहे, की हे ऋषीमुनींनी हे हे सगळं आज आपल्याला कळालेलं आहे. त्यावेळेला कुठं काय माहिती होतं. त्यांनी हे कसं काय त्यांच्या लक्षात आलं, हे एक्झॅक्टली हे नाही लक्षात आलं. पण ह्याचे जे परिणाम जे दिसून येतात, ते त्यांनी कसे काय बघितले, ते आपण इथं बघणार आहोत ह्याच्यात. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की मी ह्याच्या पुढची जी स्लाईड आहे, बरं ठीक आहे. मी ह्या स्लाईडकडे परत एकदा येतो, की आपण सूर्योदय पाहतो आपण. रोज बघू शकतो आपण. लवकर उठलो जर आपण पहाटे जाऊन सूर्य पाहू शकतो आपण. सूर्योदय पाहू शकतो आणि आपल्याला दिसतो, की सूर्य असा-असा आकाशात वर गेलेला आहे आणि वर जाऊन अस्त झालेला आहे तो. हे आपण बघतो. हा आपला स्वाभाविक रोजच्या जीवनातला अनुभव आहे आपला. परंतु हा जो अनुभव आपल्याला येतो, हा पृथ्वी अशी आपल्याभोवती गोल फिरल्याने आहे. पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते, त्याने काय परिणाम होतोय? या काय होतो का नाही? तर ही गोष्ट ऋषीमुनींनी आणि आपल्या हिंदू असं नाही, ही गोष्ट पाश्चात्य वेस्टर्न वर्ल्डमध्ये देखील हे त्यांनी अभ्यास केला आणि ह्याच्या मिडल ईस्टमध्ये देखील याचा अभ्यास केला. त्यामुळे काही-काही गोष्टी एवढ्या दूर असून त्या सगळ्यांनी सगळ्यांचं गणित बद्दलचं एकच झालेलं आहे. तर हा सूर्योदय जो आहे, आता ह्याच्यामध्ये आपण त्यांनी जे बघितलं हजारो वर्षापूर्वी, तो प्रयोग आता आपण काय केला ते सांगतो मी, की आपण अमुक एक दिवशी ठरवलं, की आपण सूर्योदय पाहायचा आणि आपण तो सूर्योदय पाहिला, की तो हे जे झाड आहे, ही मी एक खूण म्हणून धरतो मी, की हा झाडापाशी आजच्या दिवशी वेळ लावली आणि आज पहाटे काय 6 वाजता सूर्योदय इथे झालेला आहे. आणि मग मी 1 महिना 1 महिन्यानंतर परत येऊन मला बघायचंय, की हा सूर्योदय कधी झाला. तर ही गोष्ट जी आहे, की 1 महिना, हे महिना कसं मोजायचं? तर ही महिना जो मोजला आहे, तो
आपल्याला चंद्रावर नाही, हे सगळे कॉस्मिक क्लॉक आहेत. हे सगळे जे निरनिराळे टूल्स आहेत ते टायमिंग टूल्स आहेत. कोण महिना सांगतो, कोण वर्ष सांगतो, कोण ऋतू सांगतो, कोण अजून काय सांगतं. तर आपण ते पाहणार आहोत आता. तर एक पौर्णिमा आणि एक अमावास्या झाल्या की एक महिना. ही गोष्ट पाश्चात्यांना देखील माहिती होती. ही गोष्ट अरेबिक लोकांना तिथं देखील माहिती होती. म्हणून हा आपण ह्याला मंथ म्हणतो. मूनवरनं आलेला शब्द आहे हा, की एक पौर्णिमा आणि एक अमावास्या झाली. हे आपल्याला माहिती आहे. 15 दिवस ह्याला, 15 दिवस त्याला, 15वडा आहे हा. आणि त्यातनं पुढे म्हणजे आता एकदा का अमावास्या झाली, की हळू परत कलेने चंद्र वाढत, वाढत, वाढत जातो आणि त्यातनं मग पौर्णिमा मग आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांना माहिती आहे हा. तर ह्याच्यावरनं आपण एक महिना मोजतो. तर मी आता हा सूर्योदय पाहिला मी आणि खूण करून ठेवली मी, की ह्या झाडाच्या इथं हा सूर्योदय झालेला आहे. आणि मी 1 महिन्यानंतर चंद्रावरनं मला माहिती आहे 1 महिना कसं आहे. तर 1 महिन्यानंतर मी पाहिलं. तर मग तो हा जो सूर्योदय आहे, हे असं लक्षात येईल, की तो आपल्याला कितीतरी अंतराने पुढे झालेला दिसेल. पुढे किंवा मागे आपण पुढे धरूया आता, की तो जिथं मी पाहिलेला होता आधी, त्याच्या पुढे तर काहीतरी तिथं मी अजून एक खूण करून ठेवली, की बाबा ही इमारत आहे. या इमारतीच्या इथनं हा सूर्योदय झाला. आणि मग मी अजून 1 महिन्याने पाहिलं. तर तो मग त्याचा अजून एकदा अजून पुढं त्याचा जो उदय होतो. तिथं अजून काय मंदिर असेल बाबा. त्याची मी खूण म्हणून ठेवलं. म्हणजे जो आपल्याला रोजचा प्रवास दिसतो सूर्याचा, जो पूर्वेकडून उगवून असा जो सूर्य जातो, तसा हा जो सूर्योदय जो आहे, त्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरते, त्यामुळेचा आहे हा प्रवास. तर हा सूर्य जो आहे, तो असा पुढं उगवत जातो तो दर महिन्याला. आणि आपण जर असंच पाहत राहिलो, तर ज्यावेळेला ऋषीमुनींनी ह्या लक्षात आलं त्यांच्या, त्यावेळेला त्यांना साहजिकच कुतूहल होतं, की हा किती पुढे जाणार, की चक्कर मारतो का गोल? तर तसं होत नाही. तो एका ठिकाणी जाऊन थांबतो आणि त्याचा परत प्रवास सुरू होतो. परत येतो तो. एक-एक टप्प्या-टप्प्याने दर महिन्याला आणि तो दुसऱ्या टोकाला जातो. म्हणजे असा एखादा पेंड्युलम स्विंग व्हावं, असं त्याचा प्रवास चालू असतो, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत. आणि बाकीच्या गोष्टी मग त्यांच्या लक्षात आल्या, की तो जेव्हा ह्या टोकाला आहे, तेव्हा हिवाळा आहे आणि त्या टोकाला आहे, तेव्हा तो उन्हाळा आहे. मग केव्हापासनं ऋतू बदलायला लागतात, केव्हापासनं थंडी कमी होऊन, वातावरणात बदल होऊन, झाडांना पालवी फुटायला लागते. केव्हा होतं? तर आता हा जो प्रवास आहे सूर्याचा, जो दर महिन्याला आपण पाहिलाय, तो एक खूप छान चित्र हे Redditवरनं मी घेतलेलं आहे. ते बघायला मिळतं आपल्याला. हा हजारो वर्षापूर्वी जो त्यांनी अभ्यास केलेला आहे, तो आता आपल्याला असा पाहायला मिळतो. त्यावेळेला काही फोटो-बिटो काही नव्हते. हे मुद्दामून मी हा रेफरन्स दिलेला आहे इथं. तर आता इथे आपल्याला दिसेल, की ह्या लॅबोरेटरीनी डिसेंबर एक ठराविक वेळेला, एक ठराविक ठिकाणी कॅमेरा लावून ठेवलेला आहे आणि दर महिन्याला ते पाहतायत, की सूर्य आता कुठे आहे, आता कुठे आहे आणि असं हे छान आपल्याला दिसतो कसा सूर्याचा प्रवास एका टोकाहून हा आता अर्थातच डिसेंबर महिन्यामध्ये थंडीचा दिवस नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आणि हा असा माझ्या लक्षात नाही हे नक्की कुठे घेतलेलं आहे, पण नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्येच घेतलंय हे. हा असा इथं येतो तो आणि मग परत त्याचा प्रवास असा चालू असतो. असे सुंदर असे अनेक Google करून पाहिलं तर खूप छान-छान असे फोटो बघायला मिळतात, की जिथं हा आपल्याला सूर्याचा हा पुढचा मागचा आहे जे पेंड्युलम आहे. आता हा जो प्रवास आहे सूर्याचा मागे-पुढे जायचा, हा असा एका लाईनीमध्ये नाही आहे. ह्याची पण कारण आहेत काही.
आता ते जायला नको आपल्याला. पण मूळ जो मुद्दा आहे तो पुढे मागे जातो आणि एकीकडे हिवाळा आहे, एकीकडे उन्हाळा आहे. हा हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पण मी तरी देखील हे पुढचं चित्र एक दाखवलेलं आहे, की हा अशा प्रकारे तो असा एखादा 8चा आकडा चपटा केल्यासारखा, पेंड्युलम सारखा तेवढा सरळ जात नाही. थोडासा वळून येतो. ह्याची काय कारणं आहेत ते पण माहिती आहेत आपल्याला. अर्थात ह्या आपण आज जे बघतोय त्या दृष्टिकोनातनं एवढा महत्त्वाचं नाही. महत्त्वाचे इथं काही-काही टप्पे जे आहेत ते इक्विनॉक्स म्हणजे काय? वर्नल इक्विनॉक्स, समर सॉल्स्टिस आहे. ज्यांना माहिती आहेत हे नावं, त्यांना मजा वाटेल हे बघून, की हे कसे, कुठे येतात ते. तर आता जो अवघड प्रश्न होता ऋषीमुनींना पडलेला, की आता मला कळालेलं आहे, की ह्या झाडापासून जेव्हा सूर्य उगवतो, तेव्हापासनं आपल्याला दिवस त्या त्यांनी बघितलेला होता वर्षानुवर्ष, की जेव्हा हा सूर्य असा-असा जात असतो, या झाडापासून उजवीकडे तो जायला लागला, की थंडी वाढायला लागते आणि डावीकडे जायला लागला, की वातावरण चांगलं व्हायला लागतं. वसंत ऋतू अमुक-तमुक चालू आहे. हे त्यांना लक्षात आलेलं होतं आणि ते झाड जे होतं, ते त्याची खूण झालेली होती. आता ते झाड कालांतराने मरेल ते, जाईल, काहीतरी होईल. इमारत होती, मंदिर होतं, त्याला काहीतरी होईल. मग कसं कळणार आपल्याला, की खूण कसं करायचे? म्हणून त्यांनी नक्षत्र वापरले. नक्षत्र काय हलणार नाही आहेत ते झाडासारखे. आणि मग हा जो सूर्य जो आहे, जो हा असा प्रवास करत असतो, नुसता आकाशातनं कडनं असा वर-खाली नाही, तर असा देखील त्याचा जो प्रवास आहे, तो जेव्हा सूर्य एखाद्या नक्षत्राच्या समोरनं येतो, तेव्हा ते नक्षत्र एक खूण म्हणून वापरायचं. झाड जाऊ दे आता. झाडाच्या लाईनीमध्ये जे नक्षत्र आहे, त्या नक्षत्रामध्ये जेव्हा तो सूर्य उगवेल, ती आपली खूण आता, असं त्याने ते धरलं. आणि हे मी सांगितलं तसं इतर जगामध्ये लोकांनी पण हे अभ्यास केला. त्यांनी पण हे काढलं शोधून. त्यामुळे ही जी नक्षत्र आहेत, प्रत्येक वेळेला सूर्य जिथनं-जिथनं उगवतो, ज्या नक्षत्राला तो टच करतो, ही जी 13 नक्षत्र आहेत, प्रत्येक वेळेला सूर्य ज्यातनं उगवतो, ही जी नक्षत्र आहेत ज्याला तो टच करतो, जिथनं तो उगवतो, त्याला झोडियाक असं म्हणतात. तर या बऱ्याच लोकांना माहिती असेल हे, की झोडियाक साइन ह्याच्यावरनं भविष्य ज्योतिष्य ज्या ज्या लोकांचा विश्वास आहे ह्याच्यावरती त्यांना हे साधारण कल्पना असेल. तर हे जे पुढचं चित्र आहे, ह्याच्यामध्ये आता हे पृथ्वी आहे, सूर्य आहे, हे जे नक्षत्र आहेत, ही प्रचंड लांब अशा अंतरावरती आहेत. त्यामुळे ते असं हे अंतर जे आहे ते असं एवढं सोपं नाही लक्षात येण्यासारखं. पण तथापि आपल्याला अंदाज येण्यासारखं आहे. तर हे जर आपण पाहिलं तर ही पृथ्वी आहे, हा सूर्य आहे आणि हा सूर्य जो आहे तो या लिओ नक्षत्र जे आहे, त्याच्या समोरनं तो उगवतोय. आता आपण जेव्हा हे हा सूर्य जेव्हा पृथ्वी जेव्हा फिरून इकडे येईल, या बाजूला थोडीशी, तेव्हा सूर्य या नक्षत्रासमोर असेल. असं जेव्हा पृथ्वी फिरत-फिरत येते आणि पृथ्वी ह्या बाजूला येईल, त्यावेळेला सूर्य ह्या केप्रिकॉर्न नक्षत्राच्या समोर असेल. तर हे जे केप्रिकॉर्न नक्षत्र आहे, याचं हिंदू नाव जे आहे, ते मकर आहे. आणि हा जो प्रवास आहे पृथ्वीचा आणि हा जो परिणाम होतो त्याचा, की सूर्य ह्या अमुक एका राशीमध्ये जातो असं आपण म्हणूया आता. तर हा जो सूर्य निरनिराळ्या राशीत जातो, त्याचं जे हिंदू टेक्निकल नाव आहे, ते म्हणजे संक्रांत. तर आता हे इथं जर आला तो, तर मकर संक्रांत. हे जे आहे सॅजिटॅरस हे नक्षत्र आहे. ह्याला धनू म्हणतात. तर पृथ्वी जेव्हा इथे होती, तेव्हा धनु संक्रांत झाला आणि इथे आली पृथ्वी,
तेव्हा मकर संक्रांत झालं. हे ते धनु जे आहे संक्रांत, ह्याचा एक इंटरेस्टिंग महत्व आहे ह्याचं, की आपली जी मिल्की वे आहे त्याच्यामध्ये सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल आहे, त्याच्या भोवती सगळं हे फिरतंय. ते काय नाव दिलेलं आहे त्याला काहीतरी, पण ते काय भानगड आहे ती कुणाला माहिती नाही ती. तर ते कुठं आहे ते सुपर मॅसिव्ह ब्लॅक होल? 7 अंदाजे साधारण. आपण पृथ्वीवरती आहोत, आपण पृथ्वी आहोत, तर मग ते कुठल्या दिशेने आपल्या? तर त्याचं नाव जे आहे ते सॅजिटॅरस ए असं नाव दिलेलं आहे त्याला, कारण ते ह्याच्या लाईनीमध्ये आहे म्हणून. असं याचं एक इंटरेस्टिंग वेगळं महत्व आहे याचं. अर्थात त्या काळी ऋषीमुनींना ह्याची कल्पना नव्हती ह्याची. पण जसं जसं पृथ्वी फिरते सूर्याभोवती, तसं तसं तो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असा आपल्याला उगवताना दिसतो. आणि हा जिथनं उगवतो त्याच्या मागचं नक्षत्र जे आहे ते बघितलं की आपल्याला पुढे काय होणार आहे हे ज्योतिषशास्त्र सांगू शकतं. आणि त्यांचा अनेक हजारो वर्षांचा अभ्यास आहे. त्यांनी पाहिलेलं आहे कितीतरी वर्ष, पिढ्यानपिढ्या, की हा वेगळ्या वेगळ्या नक्षत्रामध्ये येतो तेव्हा काय होतं. तर आता आपल्याला माहितीच आहे की हे जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तेव्हा दिवस बदलायला लागतो, थंडी कमी व्हायला लागते. आणि ही हे जे दिवस बदलण्याची प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये जे निरनिराळे टप्पे आहेत ते हे वेगवेगळे सण आहेत. त्याच्यापैकी आपण हा एक दाखवायचे म्हणून हे ही मकर रास आहे. पण ही जी चित्र आहेत आकाशामध्ये नक्षत्रांचे ह्याच्यामध्ये तयार झाले, हे आपलं इमॅजिनेशन आहे, की ते असं असं दिसू शकेल असं. तर हे असं मकर नक्षत्र असं आहे आणि ते असं जोडलं की त्यातनं हा असा एक आकार निर्माण होतो हा असा. तर ही झोडियाक जे आहे ज्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या नक्षत्रांच्या समोर सूर्योदय होतो आणि त्यामुळे निरनिराळे सण आपले त्या त्या वेळेला साजरे होतात. तर त्याचं एक चित्र मी आता हे दाखवतो. हे हे आपले हिंदू जे नक्षत्र आहेत. तर हे केप्रिकॉर्न मी सांगितलं तसं, की आता आता हे चक्र आता नुसतं दाखवलं असतं तर समजलं नसतं. पण आपण पाहिलं की हा सूर्याचा जो प्रवास आहे, जो पेंड्युलम सारखा त्यातनं निर्माण झालेला आहे, की आता इथं हे केप्रिकॉर्न मकरच्या समोर आला. आणि मग हा जेव्हा मकरच्या समोर आला आणि तिथनं पुढे आता चांगले दिवस येणार आहेत. तर हा जो महिना आहे मकर संक्रांती नंतरचा, तेव्हा आपण जे आधी हे पाहिलंय, जे मी हे जे पाहिलं तर इथे हा इकडे धरू आपण, हा न्यूमन म्हणजे अमावस्या आहे. आता इथपासनं चांगले दिवस सुरू होणार आहेत. हा अमावस्यापर्यंत मकर संक्रांती नंतरचा मी हा 15वाडा सांगतोय. तर ही जी रात्र आहे, ही महाशिवरात्र आहे. ही आपण साजरी करतो, की बाबा इथपासनं आपले दिवस चांगले सुरू होणार आहे. हे म्हणजे अजून थोडक्यात वसंत ऋतू येणार, पानांना फुलं वगैरे येणार, पालवी फुटणार वगैरे असं या दृष्टिकोनातनं. आणि त्यानंतर मग काय येतं, मकर नंतर महाशिवरात्रीनंतर हे कुंभ. तर ते आपण पाहिलंच कुंभमेळ्याचं आपण. त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच भानगडी आहेत. मला पण काही सगळं माहिती नाही. पण ह्याच्यावरनं आपल्याला त्याचं जे कोर आहे ते लक्षात येतं. लॉजिक काय आहे, कशावरून हे सगळं झालंय. तर जसा सूर्य हा एखाद्या राशीमध्ये उगवतो आणि त्याचा संक्रांत होतो, त्याचप्रमाणे इतर जे ग्रह आहेत सूर्याच्या भोवती फिरणारे, ह्यांची देखील संक्रांत होत असते. आणि ते देखील निरनिराळ्या प्रकारे उगवत असतात.
त्यांचा उदय होत असतो आणि त्यांना कुठं बघायचं आकाशामध्ये त्यांना. त्यासाठी हा जो मार्ग आहे हा खूप महत्वाचा आहे, की ह्याच्या आसपासच ते उगवत असतात या मार्गात कुठेतरी. अर्थात आपण त्याच्यात जाणार नाही आता, पण ह्यामुळं ज्यावेळेला कुंभ राशीत सूर्य असतो, त्यावेळेला अजून एखाद दुसरा ग्रह असेल, तर त्याचं वैशिष्ट्य अजून निराळं असतं. तर आता त्याच्यामध्ये कोणी कोणाला काय अनुभव आलेले असतील, की बाबा म्हणजे भविष्य ते सांगतात त्यावेळेला हा बर्थ साइन तुमचे जे आहे, ते तुम्ही जेव्हा जन्माला आला तेव्हा काय तारीख होती, कुठली वेळ होती, त्यावेळेला सूर्य कुठल्या नक्षत्रात होता, आता त्याचा अर्थ काय आपल्या लक्षात आला असेल. तर ह्याचा आपल्यावरती ह्या ग्रहांचा परिणाम होतो, ह्याच्याबद्दल काही शंका नाही. तर त्याला काही अशी क्लिनिकल स्टडी त्याचा होणं फार महामुश्किल आहे त्याचं. नक्की कळणार कसं ते काय क्रोसिन घेतलं, काय झालं, असं त्याचा काय अभ्यास करणं थोडंफार केला असला कोणी तर कल्पना नाही मला. पण ह्या ग्रहांचा आपल्यावरती परिणाम होत असला पाहिजे. तर त्याचे 1-2 उदाहरणं मी सांगतो पुढे कशी आहेत ती. पण काही गोष्टी तर आपण जी लोकं नॉर्थ ईस्टमध्ये राहतात, तिथे जेव्हा विंटर असतं, बॉस्टन, बफेलो आमच्यासारख्या ठिकाणी, तिथे ह्या 1-2 गोष्टी आता हा विंटर सन जो आहे, तो असा आमच्या तसा लांब असा कुठेतरी असा उगवतो आणि असा तो अस्त होतो तो दिसतो तो. आणि म्हणजे गाडी चालवत असताना सुद्धा हे जाणवतं तसं डोळ्यामध्ये येतो तो. भारतामध्ये जेव्हा असतो, सूर्य उगवतो असा कडक असतो त्याचं त्याचं ऊन असं लागतं त्याच्या अंगाला आणि हा हिवाळ्यातला जो इथला सूर्य असतो, तो असा लांब असा त्याच्यामध्ये उजेड असतो, पण हीट तेवढी नसते. हे आपल्याला पाहायला मिळतंय आता. तर हे हा परत हा कुठल्या नक्षत्रामध्ये आलेला आहे हे? आपल्याला हे मकरच्या आधी हे धनु वगैरे ह्या नक्षत्रामध्ये, ह्या कुठल्या नक्षत्रामध्ये आलंय? असा हा ट्रॅकर आहे हा आणि ह्या नक्षत्रांमुळे आपल्याला आणि त्या ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या सगळ्याचा प्रचंड अभ्यास करून त्यांनी खूप पॅटर्न्स असे ऑब्झर्व्ह केलेले आहेत आणि त्याचा रेकॉर्डिंग केलेलं आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी प्रचंड प्रयत्न केलेला आहे. जमेल तेवढं ॲक्युरेट करायचं. परंतु ज्या गोष्टी त्यावेळेच्या टेक्नॉलॉजीच्या बाहेर होत्या, तर त्यातलं एखाद दुसरी गोष्ट मी फक्त सांगणार आहे. पण हे ग्रह जे आहेत, हे जसे हे हा सूर्योदय विंटरच्या वेळेला इकडं झालेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे असं नाही, पण त्यावेळेला इतर कुठले ग्रह त्यांचा उदय झालेला आहे. हे असे जे कॉम्बिनेशन असतं, त्याचा परिणाम आपल्यावरती काय होतो? ह्याचं एक काहीतरी शास्त्र आहे. ज्यांचा त्याच्यावर विश्वास आहे, अनुभव आलेला आहे, ते बघतात ते. पण अनुभव त्याचा काय परिणाम होतो का नाही? तर परिणाम निश्चितपणे काही ना काही होतो आणि ह्याचं आपल्याला जे माहितीतलं उदाहरण आहे, ते म्हणजे आपण भरती आणि ओहोटी बघतो, की चंद्र जेव्हा पृथ्वीजवळ असतो, त्यावेळेला तो असं पाणी ओढून घेतो. त्यामुळे वर वर जातं पाणी. म्हणजे जो चंद्र आहे ह्याचा परिणाम कमी जास्त होत नसतो. तो त्याचा तसाच असतो, पण पृथ्वीच्या परिणामांमधनं फिरत असते. त्यामुळे आपल्याला हे भरती-ओहोटी जाणवते आणि आपल्याला हे देखील माहिती आहे, ह्याला क्लिनिकल ट्रायल्स नसले तरी इंग्रजीमध्ये एक लुनॅटिक नावाचा शब्द आहे, म्हणजे वेडा. लुनॅटिक म्हणजे वेडा. तर लुनर तर अमावास्या दिवशी मानसिक परिणाम जे असतात, ते सर्वात अधिक पाहायला मिळतात ते. त्याच्यामध्ये किती क्लिनिकल डेटा आहे याची मला कल्पना नाही. मुद्दा असा आहे, की ह्या गोष्टींचा नक्की काही ना काही परिणाम होतो. तर जर चंद्राचा असेल, सूर्याचा असेल, मंगळाचा असेल, गुरूचा असेल, तो काय कुणी कसा अभ्यास केलाय?
त्याप्रमाणे त्याचे आपल्या ह्याच्यात मंत्र वगैरे आहेत शास्त्रामध्ये. पण मी सांगितलं तसं ते खरं का खोटं कोणी किती विश्वास ठेवावा हा मुद्दा निराळा. पण ह्याच्या मागचं जे रॅशनल आहे, लॉजिक आहे, ते आपण आता पाहायचा प्रयत्न केला. आणि ज्या गोष्टी ऋषीमुनींना कल्पना नव्हत्या त्यावेळेला, कारण आता इथं आइन्स्टाईन वगैरेचा शोध लागल्यानंतर ह्या गोष्टी म्हणजे गेल्या 150-200 वर्षात, नाही तर आपल्याला देखील या माहिती नव्हत्या, की टाईम स्पेस फॅब्रिक जे आहे, त्यामुळे जे ग्रॅव्हिटी जी आहे, त्याला एक असा कर्व्हेचर येतो. त्यांनी काय-काय परिणाम होतात ते सगळं. हे आत्ता-आत्ता कळालंय. त्याचा हे आपल्याला ते प्रिसिशन जे आहे 26,000 वर्षानंतर हे काही कल्पना होती. कल्पना येणार तरी कशी, की एवढंसं ते चुकणार. म्हणजे 26,000 वर्षानंतर तो जर प्रिसिशन संपणार असेल, तर ह्याचा अर्थ 13,000 वर्ष ते बरोबर आज जे चित्र दिसतंय त्याच्या उलटं असणार चित्र झालेलं. मकर संक्रांतीऐवजी कर्क संक्रांत होणार. असं असं होणार ते त्यावेळेला. आता एवढं पुढचं कोणाला माहिती आहे ते. पण ह्याचा एक परिणाम जो एक गमतीचा भाग म्हणून एक दाखवतो, की हे प्रिसिशन आहे. मी सांगितलं तसं हे पृथ्वीची ही वाकडी झालेली आहे. तर हे 14,000 इन द इयर 14,000 आता इथं हे नक्षत्र दाखवत असतं जास्ती समजलं असतं हे. पण त्यावेळेचा जो ध्रुवतारा होता आणि आजचा ध्रुवतारा, हा आजचा ध्रुवतारा आहे. हे वेगळे आहेत हे ध्रुवतारे. आपल्याला ते कळणारच नाही. आपल्याला असं वाटणार, की आपण तोच तारा बघतोय. असा हा जो एक कॉस्मिक लेव्हलला जो बदल होतो, तो एखाद्या वेळेस तेवढा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये कॅप्चर केला गेलेला नसेल. काही हजार वर्षांचा पर्यंत एखाद्या वेळेस असेल त्याच्यात डेटा. पण हे 26,000 वर्ष किंवा अजून असे त्या प्रकारच्या स्केलवरचा डेटा नसेल. परंतु ही गोष्ट लक्षात आली, की सूर्य असा प्रवास करतो, त्यांनी असेच होतात. तर ह्याचा एक आध्यात्मिक त्याचा काउंटर पार्ट जो कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात जास्त महत्त्व धर्माला आहे. इतर सगळ्या गोष्टींना कमी धरलं आणि धर्म म्हणजे काय? मोक्ष मिळवण्यासाठी धर्माचा उपयोग केला जातो. तर हा जो प्रवास आहे सूर्याचा, जो एका टोकापासून सुरू होतो, विंटरपासून समरपर्यंत. तर ह्याला उत्तरायण असं नाव दिलेलं आहे. उत्तरेच्या दिशेने चाललेलं आहे. आणि तो जेव्हा परत यायला लागतो, तेव्हा त्याला दक्षिणायन म्हणतात. तर हा जो प्रवास आहे, त्याला असं रूपक दिलेलं आहे, की हा जीवात्मा परमात्माच्या दिशेने जेव्हा वाटचाल करू लागतो, अर्थात एखादा साधक हा चिंतन मनन करून मोक्षप्राप्तीच्या दिशेने जायला लागतो. ते उत्तरायण. आणि एखादा आपली ताकद सगळं कुठल्यातरी व्यसनामध्ये किंवा इतर वासनांच्या मध्ये हे घालतो, त्याला खालती येणारा मार्ग दक्षिणायन असं म्हटलं. तर हा जो एक हे जे रूपक आहे, हे आपल्याला भगवद्गीतेमध्ये वापरलेलं 8व्या अध्यायामध्ये मी मुद्दामून त्याच्यामध्ये हे हे आपल्याला जो हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे, तो कुठपर्यंत आलेला आहे. चांगली कल्पना येते ह्याच्यात, की हे जे मी म्हणून दाखवतो काय आहे, अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. हे उत्तरायणाचं सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, की अग्नी अग्नी म्हणजे आपल्याला माहिती आहे आग. ज्योती ज्योती म्हणजे फ्लेम. शुक्ल शुक्ल म्हणजे व्हाईट. अग्निर्ज्योतिर्शुक्ल हा म्हणजे प्रोग्रेशन, मोक्ष प्राप्तीच्या दृष्टिकोनातनं मार्ग जो आहे. षण्मासा उत्तरायण तेही माहिती होतं ना 6 महिने हा चालणार आहे प्रवास. हे मोठं विलक्षण गोष्ट आहे. हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पण आपण त्याला मास म्हणतो, मंथ म्हणतो. तेच वेस्टर्न
जी सोसायटी आहे, वेस्टर्न सायन्स आहे, तेव्हा ते देखील त्याला मंत्रच म्हणतात. हे कुतूहलास्पद गोष्ट आहे. तर श्रीकृष्ण काय सांगतो अर्जुनाला, तत्र म्हणजे तेव्हा जे परायण आहे, तत्र प्रयाता गच्छन्ति. गच्छन्ति म्हणजे जायचं. त्यावेळेला एखादा माणूस जातो. ब्रह्मविदो जनाः, तो जो जो मोक्ष प्राप्तीच्या ह्या तपश्चर्यामध्ये आहे, साधनेमध्ये आहे, त्याला मोक्ष मिळतो ह्या वेळेला तो गेला तर. आणि जो उलट्या दिशेने धूम म्हणजे धूर, धूमो रात्रिस्तथा कृष्ण, रात्र म्हणजे रात्र, कृष्ण म्हणजे शुक्ल म्हणजे पांढरा, कृष्ण म्हणजे काळ, षण्मासा दक्षिणायनम, तो खालती उतरायला लागलाय आता. तर असा माणसाचं काय काय होतं, तत्र चांद्रमसं ज्योतिः योगे प्राप्य निवर्तते. तर मी जास्त हे फोड करत नाही, पण बेसिकली हा जो योगी आहे, हा जो माणूस आहे, हा परत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेला आहे. हा तो पहिला माणूस सुटलेला आहे, हा अडकला, हा परत येतो, निवर्तते म्हणजे ह्या मेल्यानंतर परत पुनर्जन्म होणार, तो ह्या चक्रामध्ये अडकून राहील तो, जर तो ह्या षण्मास, ह्या जे धूमो रात्रीस तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायन अडकला, खालच्या विचारामध्ये अडकला, तर तो त्याच्यामधनं बाहेर पडू शकत नाही. हा एक मला अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला रेफरन्सेस मिळू शकतात. आणि हे जे आहे, हे पुरुष सूक्तामधला एक मंत्राचा एक भाग आहे हा. यत् पुरुषेण हविषा, पुरुष सूक्त हे एकदम मॅग्निफिसंट एक एवढं सायंटिफिक नसलं तरी त्यांचं थिंकिंग जे आहे ते इतक्या सुप्रीम लेवलला गेलेलं आहे पुरुष सूक्तामध्ये, की कॉस्मॉलॉजी त्यांनी जे डिस्क्राईब केली आहे त्याच्यात. तर पुरुष हा, जे आता आज आपण बिग बँग म्हणतो त्याला, की ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी कशी इव्हॉल्व्ह झाली ह्याच्यावरती आहे ते. हा पुरुष जो आहे, या पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत. तर ह्या वेगळ्या वेगळ्या स्टेजेस त्यांनी सांगितल्यात, कसा तो पुरुष इव्हॉल्व्ह होत गेला. त्यातली ही एक स्टेज आहे, की हे ऋतू जे आहेत, वसंतो अस्यासि दाज्यम, ग्रीष्म इद्म शरद हवे, हे म्हणजे शरद धवे म्हणजे शरद ऋतू इज बटर, त्याचं जे यज्ञामध्ये जे त्याला हे इंधन देतात तसं आहे. अशा प्रकारचं वर्णन आहे, की ह्या पुरुषापासून हे निर्माण झालंय. पण आपण बघू शकतो, की हे ज्योतिषशास्त्र जसं डेव्हलप होत गेलं, ते आपल्या जे धार्मिक ग्रंथ आहे त्याच्यावरती त्याचा असं छाप पडत गेला, आणि त्याचं कसं मॅरेज झालं, त्याचं विविंग ऑफ दोज आयडियाज हे पाहायला मिळतं. आणि मग ह्याच्यानंतर जे भगवद्गीतेमध्ये किंवा अजून इतर ग्रंथांमध्ये ह्या गोष्टींचा जो वापर केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे काय काय गोष्टी बघायला मिळतात, की अमावास्या दिवशी काय करू नये, पौर्णिमा दिवशी काय करू नये. तर ह्याच्या मागे पण हे रूपक आपल्याला पाहायला मिळतं. आशा आहे की आपल्याला हे आवडलं असेल. धन्यवाद.